तर जय आदिवासी मित्रांनो, तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे नागपंचमी। तर मित्रांनो, आमच्याकडे काय काय करतात आदिवासी पद्धतीमध्ये, तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेलच आमच्याकडे कशा पद्धतीने नागपंचमी साजरा करतात आणि नागपंचमीला काय काय बनवतात ते पण तुम्हाला दाखवतो। ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, ही बघून घ्या, ही आहे घरटी आणि याच्यामध्ये आम्ही जेव्हा आमच्याकडे काय पण कोणता पण सण असतो तेव्हा पुरणपोळी बनवायचा ठरलं की तेव्हा याच्यामध्ये आम्ही दळतो आणि तेव्हा जो पुरण असतो तो भाकरीमध्ये टाकतो आणि अशा पद्धतीने ही आमची घरटी आहे। याच्यामध्ये आम्ही काय काय मिक्स केलेलं आहे, साखर, डाळ, परत गूळ, अशा पद्धती मिक्स करून डाळीमध्ये मिक्स करून आम्ही तो पुरण बनवतो आणि तो पुरणपोळी बनवतो। हे बघून घ्या, अशा पद्धतीची आमच्याकडे आदिवासी पद्धतीमध्ये अशी घरटी असते। हे बघून घ्या कशी घरटी आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही, आमची मोठी आई आहे आणि आता ती बनवत आहे पातोड। तर मित्रांनो, हा पातोड आहे, हा म्हणजे आळूच्या पानापासून तयार करत आहे आणि आळूचा पान म्हणजे हा आपला पचवी जेव्हा असते ना तेव्हाच आपला आळूची पानाची पूजा केली जाते, तेव्हापासूनच आळूची भाजी पण खातात। आणि आता तो पातोड पण बनवत आहे आणि कशा पद्धतीने बनवत आहे ते पण बघून घ्या। आणि त्याच्यामध्ये जो पीठ लावत आहे तो आहे बाजरीचा आणि कुळथाचा असं आणि हरभराचा, अशा पूर्णपणे मिक्स केलेला आहे आणि तो आता त्याच्यापासून ते बेसन बनवलेला आहे आणि तो बेसन तो पूर्णपणे पानाला लावून आणि त्याच्यापासून पातोड बनवत आहे। हे बघून घ्या कशा पद्धतीने आता बनवलेलं आहे। त्या आळूचं पान आणि त्याच्यामध्ये बेसन आहे, मिक्स आहे, बाजरीचं पीठ, कुळथाचं पीठ, असं मिक्स आहे आणि आता इकडे बनवत आहे ती, बघून घ्या। मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही, आता आमचं जे पुरणपोळीचं जे स्वयंपाक आहे ते आता इकडे बनवायचं काम चालू आहे आणि आमच्याकडे जे असं चूल असतं आणि अशा चुलावर आमचं स्वयंपाक केलं जातं। आमचा जो स्वयंपाक आहे तो पूर्णपणे चुलावर केला जातो, गॅसला काय नाही। आणि इकडं आमच्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत, तेवढ्या बघून घ्या। हे आहेत आमच्या पुरणपोळी। तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही, आमच्या आदिवासी पद्धतीमध्ये न्यू स्टाईलमध्ये आमच्याकडे सांजुऱ्या बनवलेल्या आहेत आम्ही आणि आता मी त्या मस्तपैकी तेलामध्ये तळत आहे। हे बघून घ्या आणि आमच्या चुली बघून घ्या। अच्छा, तुम्ही पण चुलीवर स्वयंपाक करता का ते पण सांगा मित्रांनो। आणि आमचा जो सांजुऱ्या आहेत त्या आता मी एकदम खतरनाक अशा तळत आहे। हे बघून घ्या, एकदम खतरनाक। तर मित्रांनो, आता इकडे बघू शकता तुम्ही, आता इथं पचवी लावलेली आहे आणि आता त्याची पूजा करत आहे आम्ही। बघून घ्या, माझा पप्पा आहे तो पूजा करत आहे आणि आता मम्मी पण पूजा करत आहे। असं आमच्या घरातल्या सगळे जणांनी आम्ही मस्तपैकी पूजा करणे चालू केलेली आहे मित्रांनो, बघू शकता। तर मित्रांनो, आता पूर्णपणे आमचं इथं पूजा करून झालेलं आहे आणि आता आम्ही पचवीला पूर्णपणे जेवण पण घालून दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आता पचवीला तर आम्ही पूर्णपणे जेवण घालून दिलं होतं, पण आता गाईला घास चारायचं होतं, त्याच्यामुळे इकडे आलो आणि गाईला मस्तपैकी पूजा केली, कुकू लावलं आणि आता त्याला गाईला घास पण दिलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आत्ताच मस्त जेवण बिवण करून आणि इकडे आलो
हा आहे आमचा नवा घर. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसं काय वाटला आणि आमच्या आदिवासी संस्कृती कशी काय वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कमेंटमध्ये जय आदिवासी नक्कीच लिहा. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी आपली चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.